जीवनाच्या प्रवासामध्ये काही गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याला आपण निष्ठा म्हणतो. पहिली आपली निष्ठा देशावर पाहिजे, त्याला देशनिष्ठा म्हणायचं. दुसरी संस्कृतीवर आपली निष्ठा पाहिजे, त्याला संस्कृती निष्ठा म्हणायचं. तिसरी शास्त्रावर आपली निष्ठा पाहिजे, त्याला शास्त्रनिष्ठा म्हणायचं. आई वडिलावर आपली निष्ठा पाहिजे, त्याला मातृपितृ निष्ठा म्हणायचं. देवावर आपली निष्ठा पाहिजे, त्याला देवनिष्ठा म्हणायचं. गुरुवर स्वामीवर आपली निष्ठा पाहिजे, त्याला स्वामी निष्ठा अथवा गुरुनिष्ठा असं म्हणायचं. विठाल देशावर आपलं प्रेम असलंच पाहिजे. फक्त प्रतिज्ञा म्हणण्यापुरता देश आपला नाही. शाळेत आपल्याला सगळ्यालाच म्हणायला लावलं जातं, भारत माझा देश आहे. इंग्रजीमध्ये पण म्हणायला दिल्या जातं, इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. खरंच भारत माझा देश असं म्हणतो, फक्त म्हणतो का आपल्याला वाटतं? आणि आपल्याला जर भारत माझा वाटला असता तर आपण रस्त्यात कचरा केला नसता, गुटखा खाऊन पान खाऊन भिंती रंगवल्या नसत्या. आपल्याला देश माझा वाटला असता, महिला मंडळ, घरातला कचरा गावातल्या रस्त्यावर टाकला असता का? बघा, तुम्हाला सोपं विचारतो. घर माझं आपण म्हणतो, माझं घर म्हटल्यावर माझ्या घरात जर कोणी कचरा आणला तर मी सहन करल का? उलट भांडण करल त्याच्याबरोबर. मग माझ्या घरात कचरा सहन होत नाही, तसा माझ्या देशातही कचरा मला सहन झाला नाही पाहिजे. प्रभू रामचंद्र म्हणतात, दोन गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे, एक माता आणि दुसरी माती. माता म्हणजे आई, माती म्हणजे राष्ट्र. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसे, जननी और जन्मभूमि स्वर्ग से भी महान है. ज्याला माता आणि माती कळली त्याचं जीवन सोन्याचं व्हायला वेळ लागणार नाही. ज्याला माता आणि माती कळली नाही त्याचं जीवन मातीमोल व्हायला सुद्धा वेळ लागणार नाही. माता आणि माती कळावी. ज्यांना कळालं त्यांना आपण क्रांतीवीर म्हणतो, देशभक्त म्हणतो. घे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला आ चंद्र सूर्य तारे. अशा काव्य रचना करणारे क्रांतिकारी या देशाप्रती राष्ट्रनिष्ठा अंतकरणात बाळगून वागले. सावरकर अंदमानच्या जेलमध्ये होते. खवळलेल्या सागराकडे पाहावं, डोळे भरलेत, हात जोडून सागराला विनंती करावी, ने मजसी परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. देशाच्या सीमेवर लढणारा जवान, त्याची राष्ट्रनिष्ठा बघा महाराज. कुठल्या जातीचा कुठल्या समाजाचा काही देणं घेणं नाही, तो फक्त भारतीय सैनिक आहे एवढ्या भावनेनं जगतो. आणि त्याच्या मनात दोनच विचार असतात, जिवंत आहे तोपर्यंत तिरंगा फडकताना दिसला पाहिजे, आणि मेलो तर तिरंग्यात गुंडाळून गावाकडे गेलो पाहिजे. बस, तिसरी भावनाच नाही महाराज. जगायचं ते तिरंगा फडकवण्यासाठी आणि मरायचं ते तिरंग्यात गुंडाळून गावाकडं जाण्यासाठी. ही राष्ट्रनिष्ठा आहे. आमचे सैनिक त्या भावनेनं जगतात. म्हणून मी तर नेहमी सांगतो महाराज, एक वेळ मंदिर दिसल्यावर हात नाही जोडला तरी चालेल, देशाचा जवान समोर दिसल्यावर त्याला सॅल्यूट करायला विसरू नका. कारण तो तिथं आहे म्हणून आपण इथं बसलोय, तो जागा आहे म्हणून आपण झोपतोय, तो कधी कधी उपाशी राहतो म्हणून आपण चार घास खातो. त्यानं बायका पोरांना मायबापांना सोडून तिथं उभा आहे म्हणून आपण बायका पोरात रमून आई वडिलाची सेवा करू शकतो. त्या सैनिकाचं स्मरण करणं सुद्धा राष्ट्रनिष्ठाच असते. विठाल तुका म्हणे शूर दोही पक्षी भला, तुका म्हणे शूर दोही पक्षी भला, तुका म्हणे शूर दोही पक्षी भला, तुका म्हणे शूर दोही पक्षी भला. मरता मुक्त झाला मान पावे, मरता मुक्त झाला मान पावे, मर्द मुक्त झाला मान पावे, मर्द मुक्त झाला मान पावे.
म्हणे शूर दोही पक्षी भला. लढता लढता धारातीर्थी पडला वैकुंठ, लढता लढता विजयी झाला पदक. छातीवर लावलेले बिल्ले म्हणजे शोभा म्हणून लावलेले नसतात, देखावे म्हणून लावलेले नसतात. ते त्यांनी गाजवलेलं शौर्य आणि पराक्रम असतो, त्याची पावती म्हणजे सैनिकाच्या छातीवरचे बिल्ले असतात. राष्ट्रनिष्ठा. दुसरी संस्कृती निष्ठा आहे. आपलं आपल्या संस्कृतीवर प्रेम असलं पाहिजे. कुठंही राहा कुठंही जा, दोन गोष्टी ध्यानात ठेवा. देश बदलला तरी वेश बदलला नाही पाहिजे. कुठंही गेलात तरी खानपान आणि राहणीमान बदलायचं नाही. मग गोव्याला जा, महाबळेश्वरला जा, मुंबईला जा, दिल्लीला जा, नाही तर अमेरिका फिरून या, पण कुठंही गेलात तरी वेश बदलू नका आणि खानपान बदलू नका. मी तर म्हणतो महाराज, जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी शाकाहारी जेवण जेवा. मी सिंगापूर जाऊन आलो, मलेशिया जाऊन आलो, जपानची वारी झाली, आता अमेरिकेला जातोय जूनच्या पहिल्या आठवड्यात. कुठेही गेलो तरी धोतर सोडलं नाही महाराज. विमानात धोतरवाल्यासोबत सेल्फी काढायची लोकांना इच्छा झाली पाहिजे, एवढं धोतर आपण आपलं विदेशात सुद्धा गाजवलं पाहिजे. का बदलायचा ड्रेस? माझा हा पोशाख आहे, संप्रदायानं मला ह्या पोशाख मी घातला म्हणून आज लाखो लोक मला ओळखतात, मला स्वीकारले. टी व्हीवरून आम्ही दिसतो, रस्त्यात गाडी उभी टाकली तर लोक जवळ येतात, ते टी व्हीत दिसणारे तुम्हीच का? मग एवढी जर ओळख या पोशाखानं दिली तर आम्ही याला का विसरायचं? महाराज, माझ्या लग्नाच्या संबंधानं मला 9 पोरींनी नापसंत केलं, फक्त कपड्यामुळं. मी पाहायला धोतरावर जायचो, मग पोरगी त्याच्या आई वडिलांना विचारायची, मला पाहायला हे धोतरावर आले, मग लग्न कसं करणार आहेत? मग मला फोन यायचा, तुम्ही लग्नात कोणता पोशाख करणार आहे? मी म्हणायचो आम्ही धोतर सोडणार नाही, धोतर शर्टच घालून उभा राहील. मग त्या पोरीनं सांगायचं धोतऱ्याबरोबर मला लग्न करायचं नाही. 9 जणींनी रिजेक्ट केलं. मी म्हटलं 100 जणींनी रिजेक्ट केलं तरी माझा निर्णय बदलणार नाही. शेवटी धोतरावरच लग्न केलं, स्वीकारलं बिचारीनं. एका पोशाख बदलायचा नाही. स्वामी विवेकानंद अमेरिकेत राहत होते, शिकागो गाजवलं, हिंदू धर्म प्रसारासाठी व्याख्यानं स्वीकारले, 15-15 दिवसाचे दौरे स्वामीजींचे. अमेरिकेत असताना स्वामीजींनी पोशाख मात्र भारताचाच घातला. भगवी लुंगी, भगवी कफणी, भगवच वस्त्र गळ्यामध्ये, भगवाच फेटा डोक्याला आणि सुती कपड्याचा भारतात तयार झालेला. हा नाही म्हणायला चपला त्यांनी अमेरिकेच्या वापरल्या. एक हुशार तरुण स्वामीजीकडे गेला, म्हटला स्वामीजी मी 8 दिवस निरीक्षण करतोय, तुम्ही फेटा हिंदुस्थानचा वापरताय आणि चपला अमेरिकेच्या वापरताय, असं का? स्वामीजी म्हणाले माझं स्वातंत्र्य आहे, आहार विहार विचार स्वातंत्र्य मला माझं आहे, मी काय कपडे घालावे हा माझा प्रश्न आहे. तो म्हणला मलाही काय अडचण नाही, फक्त माझी हरकत एका गोष्टीवर आहे, तुम्ही फेटा हिंदुस्थानचा वापरताय आणि चपला अमेरिकेच्या वापरताय. एक काम करा ना, फेट्याबरोबर चपलाही हिंदुस्थानातून मागवा, फेटा चप्पल हिंदुस्थानचं वापरा. नाही तर इथं चप्पल घेताना फेटा इथलाच घ्या, चप्पल फेटा अमेरिकेचा वापरा. स्वामीजी हसले आणि सांगितलं नाही, जगाच्या पाठीवर मी कुठंही गेलो तरी फेटा हिंदुस्थानचाच वापरणार. त्याचं कारण माझ्या हिंदुस्थानची संस्कृती एवढी महान आहे, एवढी महान आहे, एवढी महान आहे की मी कुठंही गेलो तरी ती ह्या फेट्यासारखी डोक्यावर घेऊनच मिरवलो पाहिजे, म्हणून फेटा हिंदुस्थानचा. आणि तुमची पाश्चात्याची भोगवादी संस्कृती या चपलासारखी पायाखाली घालून तुडवण्याच्याच लायकीची आहे, म्हणून कुठेही गेलो तरी चपला तुमच्याच वापरणार आहे. विठाला संस्कृती निष्ठा याला म्हणायचं. एक गुरुनिष्ठा असते, स्वामी निष्ठा असते. तुकोबारायांना विचारा,
स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती पितृ वचन सेवा पदे पितृ वचन सेवा पदे हित विष्णूची महापूजा हित विष्णूची महापूजा पितृवचन सेवा पदी पितृवचन सेवा पदी हेच विष्णूची महापूजा हेच विष्णूची महापूजा स्वामी काजा गुरु भक्ती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती स्वामी काजा गुरु भक्ती पितृवचन सेवा पदी पितृवचन सेवा पितृवचन सेवा स्वामीनिष्ठ स्वामीनिष्ठ सेवक तुम्हाला छत्रपती शिवरायांच्या इतिहासात पावला पावलाला सापडतील. पुरंदराच्या पायथ्याशी उभा राहणारा मुरारबाजी स्वामीनिष्ठा. आधी लगीन आणि मग वेळ मिळाला तर रायबाचं म्हणणारा तानाजी स्वामीनिष्ठा. घोडखिंडीला पावनखिंड करणारा बाजीप्रभू स्वामीनिष्ठा. होता जीवा म्हणून वाचला हे वाक्य ज्या न्हाव्याच्या पोरासाठी तयार झालं तो जीवा महाले म्हणजे स्वामीनिष्ठा. राज तुम्ही निवडक मावळे घेऊन विशाळगड जवळ करा. मी तुमचा पोशाख करून सिद्धीच्या भेटीला जातो. पन्हाळगडावर शिवरायांच्या पुढं प्रस्ताव ठेवणारा शिवाकाशीत स्वामीनिष्ठा. लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे या भूमिकेनं हे लढले जगले म्हणून इतिहासात अमर झाले. हे गुरुनिष्ठा असते. आमच्या संत मालिकेत पहा सगळ्या संतांची गुरुवर निष्ठा आहे. आता धरिलो गुरु कृपे आता धरिलो गुरु कृपे आता धरलो गुरु कृपा आता धरलो गुरु कृपा ज्ञानदेव माने धरलो धरलो आता उतरिलो गुरु कृपे आता उतरिलो गुरु कृपे आता उतरिलो गुरु कृपे ज्ञानदेव माने धरलो आता उतरिलो गुरु कृपे आता उतरिलो गुरु कृपे आता उतरिलो गुरु ही गुरुनिष्ठा आहे. श्री गुरु सारे का असता तुकोबाराय म्हटले आम्हालाही स्वप्नात का होईना पण गुरु भेटले. आमची सेवा त्या उंचीची होती. सापडविले वाटे जाता मस्तकी तो जाना ठेविला कर. सगळ्यात मोठं उदाहरण ऐका महाराज. सगळी भजनी मंडळी आहे. मला सोपं सोपं सांगा. तुकोबारायाचे अभंग शेवट काय? तुका म्हणे. ज्ञानोबारायाचे अभंग ज्ञानदेव म्हणे. नामदेवरायाचे अभंग जनाबाईचे अभंग चोखोबारायाचे अभंग एकनाथ महाराजाचे अभंग. याला गुरुनिष्ठा म्हणायचं. कुठंच एकनाथ म्हणे नाही महाराज. बस असा शिष्य मिळणं त्या गुरुचं सुद्धा भाग्य आहे. जनार्दन स्वामींना अजरामर केलं नाथ महाराजांनी. प्रत्येक अभंगाच्या शेवटी एका एकटा नाही जनार्दनाला घेऊ नये. याला गुरुनिष्ठा म्हणायचं. माझं जीवन परिपूर्ण असेल तर जनार्दन सोबत लावल्याशिवाय पूर्ण होणार नाही. हे एकाचे विचार आहेत. म्हणून एका जनार्दन कुठंही बघा
ही याला गुरुनिष्ठा म्हणायचं संप्रदायातली. आपल्या राष्ट्रसंत भगवान बाबाच्या जीवनात अशीच निष्ठा आहे. बाबा 6 वर्षाचे असताना पंढरीची पायी वारी केली. 550 कीर्तन ऐकले, ज्ञान भांडार गोळा झालं. वयाच्या 8व्या वर्षी बीड जिल्ह्याची पंढरी, त्या काळात म्हटल्या जाणारा नारायणगड, गडाचे 7वे महंत माणिक बाबा, आई कौतिकाबाई सोबत 8 वर्षाचा आबाजी, भगवान बाबाचं बालपणीचं नाव आबाजी. आबाजी 8 वर्षाचा आईसोबत नारायणगडावर गेला. दिवस दसऱ्याचा, अनुग्रह देण्याचाच कार्यक्रम चालू होता. 8 वर्षाचा चिमुकला आबाजी गुरु पुढे जाऊन उभा राहिला. बाबा, यांच्यासारखा मलाही अनुग्रह पाहिजे. माणिक बाबा हसले. चाल म्हणले, ईदभर नाही टीजभर आला अनुग्रह मागायला. मी फक्त मोठ्या लोकांना अनुग्रह देतो, तुझ्यासारख्या पोरासोरांना नाही. 8 वर्षाचा चिमुरडा आबाजी छाती काढून बोलायला लागला. बाबा, वयाचा आणि परमार्थाचा संबंध नसतो. आत्ता वारीत कीर्तनांमध्ये ऐकलंय, मामासाहेबांची कीर्तनं ऐकली, धोंडा महाराजांची ऐकली, बंकट स्वामीची ऐकली. आणि वयाचा परमार्थाशी संबंध असता तर वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली नसती. वयाचा संबंध परमार्थाशी असता तर 14 वर्षाच्या मुक्ताईनं 1400 वर्षाच्या चांगदेवाच्या कानाला धरलं नसतं. वयाचा संबंध परमार्थाशी असता तर 32व्या वर्षी शंकराचार्यांनी सगळीकडं अद्वैत मताचं मंडन करून सगळ्या मतमतांतराचं खंडन केलं नसतं. वयाचा संबंध परमार्थाशी असता तर 41 पर्यंत गाथ्याची निर्मिती करून 42व्या वर्षी तुकोबारायांनी जगाचा निरोप घेतला नसता. वयाचा संबंध पराक्रमाशी असता तर छत्रपती शिवरायांनी 50 वर्षाच्या आत 250 किल्ल्यांचं स्वराज्य निर्माण केलं नसतं. बाबा म्हणले, लय चुनचुनीत बोलायला तू, पण ध्यानात ठेव, बोल बोलता वाटे सोपे, करणी करता तीर कापे. आला मोठा गप्पा ठोकणारा. काहीतरी पराक्रम कर, मग अनुग्रह देतो. हात जोडून लेकरू म्हणलं, सांगा काय करू. सहज बोलले हो गुरु. टाळायचं म्हणून जा त्या नगद नारायणाच्या शिखरावरून उडी टाकून दाखव, मग तुला दीक्षा देतो. लेकराचा चेहरा उतरला. जमलेले लोक हसू लागले. बाबाही हसले. आला मोठा शहाणपणा शिकवणारा, जा मोठा होऊन ये अनुग्रह घ्यायला. 5-7 मिनिटं गेली आणि बाहेरून गोंधळ सुरू झाला. लोक ओरडायला लागले, कारट्या कशाला गेला वर, खाली उतर. काय म्हणू लागले, येऊ का वर, फटके देतो तुला. कोण्या तरी बाईनं कौतिकाबाईला सांगितलं, पाटलीन बाई तुझा आव्या. वर गेला शिखरावर. आईनं पाहिलं, जोरात ओरडली, आबा पाया पडते तुझ्या, खाली उतर. आबानं सांगितलं, नाही आई उतरणार नाही. माणिक बाबाकडे लोक गेले. बाबांना सांगितलं. बाबा धावत बाहेर आले. ए कारट्या खाली उतर. आबाजीनं वरून सांगितलं, बाबा तुम्ही म्हणालात ना वरून उडी टाकायला आलो, मी पण हट्टी आहे. तुमचा अनुग्रह आज घेणार आणि तुमचा शिष्य होऊन दाखवणार. दोन्ही हात जोडले आणि जोरात घोषणा केली, नगद नारायण महाराज की जय, माणिक बाबा की जय. शिखरावरून 32 फूट शिखरावरून धाडकन उडी टाकली. आणि लेकरानं उडी टाकलेली आईनं पाहिली, डोळ्याला धारा लागल्या. धाडकन अंगठ जमिनीवर टाकून दिलं. शुद्ध हरपली आईची. दात खिळ बसली. बायका तोंडावर पाणी शिंपडू लागल्या, तोंडात बोटं घालू लागल्या. पाटलीन बाई उठा, पाटलीन बाई उठा. कशी तरी चक्कर गेली, बेशुद्ध आली आणि समोर पाहिलं, लेकरू खाली पडलेलं दिसलं. हंबरडा फोडला. माझा आबा. आई आहे ना शेवटी महाराज, जीवाची काय देवाची काय आणि संताची काय, आई आईच असते. हंबरडा फोडला. आबा आबा. केस मोकळे सुटलेत, पदर खाली लोळायला लागलाय, अंगाचा तोल जातोय आणि धावत सुटली, माझं बाळ माझं बाळ. तिकडून माणिक बाबा धावत येऊ लागले आणि लेकराच्या जवळ येईपर्यंत आबाजी उठून उभा राहिला. अशी माती अंगाची झटकू लागला. आई धावत आली, जवळ घेतलं, पटापटा मुखे घेतली, केसातून हात फिरवला. आई आई असते महाराज. भाबडं प्रेम. गुडघे फुटले का बघू दे, कोपराला लागलं का बघू दे, आ कर
जिभेला लागलं का, दात पडला का, रक्त येते का, डोकं फुटलं का, कुठं चक्कर येते का, कुठं दुखतंय का, ते लेकरू असं म्हणतं काही नाही गा, हे कुठंच लागलं नाही बघ. माणिक बाबा जवळ येऊन उभं राहिले. तोवर आईनं माती उचलली, एकदा वरून खाली एकदा खालून वरी, 2 वेळा अंगावरून माती ओवाळली, दूर भिरकावली. सोबतिनीला म्हणली भाकर दे, भाकर तुकडा दे. भाकरीचा तुकडा घेतला, एकदा उजव्या अंगावरून एकदा डाव्या अंगावरून ओवाळला, दूर भिरकावला, गालावरून हात फिरवले, कडा 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 बोट मोडले. माणिक बाबा हसू लागले. माणिक बाबा म्हणले माय 32 फुटावरून उडी टाकली ग त्यानं, खरचटलं सुद्धा नाही आणि तू त्याची नजर काढायला लागली. ऐकून ठेव, या लेकराला शेवटपर्यंत कोणाची नजर लागणार नाही, पण तुझं लेकरू जगाच्या नजरेत भरल्याशिवाय मात्र राहणार नाही. बाबांनी उचलून घेतलं. वारे पठ्ठ्या, पराक्रम करून दाखवलास. मला वाटलं फक्त चुरू चुरू बोलतो काय की, पराक्रमी आहेस. पाठीवून हात फिरवला. झालास माझा शिष्य, देणार तुला अनुग्रह, गुरुमंत्र देणार, आजच्या आज देणार. खाली ठेवलं आणि विचारलं माय नाव काय लेकराचं. आई म्हटले आबाजी. आबाजी. खळखळून माणिक बाबा हसले. म्हटले आबाजी नाव वाईट नाही, नाव चांगलंच आहे, पण खरं सांगू माय, एवढा पराक्रम करणाऱ्या लेकराचं नाव आबाजी नसलं पाहिजे, याचं नाव भगवान असलं पाहिजे. भगवान. माणिक बाबानं जमलेल्या 100-200 लोकांमध्ये घोषणा केली, आजपासून हा आबाजी नाही, हा भगवान झाला. आणि हा भगवान म्हणजे माझा भगवान झाला. माणिक बाबाचा भगा, माझा भगा. आजपासून हा भगवान. याला म्हणायचं गुरुनिष्ठा. गुरुचा अनुग्रह मिळाला पाहिजे, गुरुकडून दीक्षा मिळाली पाहिजे, गुरुमंत्र मिळाला पाहिजे. यासाठी शिखरावरून उडी टाकण्याचा पराक्रम वयाच्या 8व्या वर्षी करणारे भगवान बाबा म्हणजे गुरुनिष्ठेचं मूर्तिमंत उदाहरण. विठाला सगळ्यात महत्वाच्या 2 निष्ठा अजून, एक मातृपितृनिष्ठा आणि दुसरी देवनिष्ठा. ऐका, ज्ञानोबारायांनी सांगितलं, सकळ तीर्थांचे दोरे जे का माता पितरे, ते सेवेसी किर शरीरे लोन किजे. माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. पुंडलिके काय केले, परब्रह्म भेटे दे. माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. पुंडलिका काय केले, परब्रह्म उभे केले. माय बाप केवळ काची, तेने न जावे तीर्थासी. ओ पुंडलिके काय केले, परब्रह्म भेटले भेटले. माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. पुंडलिका काय केले, परब्रह्म भेटले. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को मत भूलना. थोडा वेळ आई वडील देव म्हणूनही बघू नका, फक्त आपले जन्मदाते आहेत एवढा जरी विचार केला तरी बघा. आईचा आपण नेहमी बोलतो, संतांनी कवींनी साहित्यिकांनी खूप वर्णन केलंय, शास्त्रानंही केलंय, आणि सगळ्याचं कमी झालं म्हणून आमच्या कीर्तनकारांनी सुरू केलंय, पुन्हा गाणे म्हणून सुरू केलं. आई माझी आई माझी, कंटाळा येईपर्यंत म्हटलं जाऊ द्या, त्यांना दुसरं काही येतच नाही तर ते तरी काय करतील. तो विनोदाचा भाग सोडा, पण आईचं कौतुक फार झालं. याचा अर्थ बाप वाईट आहे का? बघा तुम्ही सगळीकडं आमच्या संतांना विचारा,
धन्य त्याची माय प्रसवली, धन्य धन्य जियेचे कुसी ज्ञानदेव जन्मले. दोघाचं एकत्र करताना पहिला नंबर आईचा. आता प्रमाण झालं ना, माय बाप, बाप 2 नंबरलाच आहे. सगळीकडेच बघा ना, धन्य त्याची माता, नंतर पिता, धन्य त्याची माय, धन्य त्याचा बाप. कुठंही पहा आई आई आईच. हा नाही म्हणायला कुठंतरी आहे एका ठिकाणी, विठ्ठल बाप माय चलता, तिथं बाप अगोदर आला, नाही तर सगळीकडे आईच अगोदर आहे. आणि बापाला का कुणास ठाऊक पोरांचा वैरी बनवून ठेवले, आणि त्याला कारणीभूत तुम्ही येत. लहानपणी लेकरू 1 वर्षाचं आहे, हातातलं खेळणं लेकरू खाली ठेवत नाही. तुमचं तुम्हाला हँडल करता येत नाही का? यांचं ठरलेलं वाक्य, खाली ठेव, खाली ठेव, नाही तर तुझ्या, म्हणजे हाय का वैरी, इथून त्याला वैरी करून ठेवलं. तुझ्या बापाला सांग. लेकरू कंटाळा करून शाळेत जायचं नाही म्हणलं, वोट घेतो का नाही दप्तर, नाही तर तुझ्या. बाहेर खेळायला लागलं, आवाज होतो का नाही घरात, नाही तर तुझ्या. ते डोक्यात गेला ना लेकराच्या बाप. त्याला वाटतं आई आपल्याला सगळ्याच गोष्टीला परवानगी देते, आडवं कोण येतंय? बाप. तुझ्या बापाला सांगन, तुझ्या बापाला सांगन. शेवटी त्याच्या डोक्यात जातो. आता कॉलेजच्या पोरांची चर्चा आहे का महाराज? 10 पोरातलं एक तरी म्हणतंय हे बाप ना असा डोक्यात गेलाय म्हणतो, एका दिवशी गेमच वाजवतो ह्याचा. इथवर गेले पोरं महाराज. कलियुग आहे. आई रे बैमान दुनिया, आई रे, आई रे बैमान दुनिया. हे का तुम्हाला सांभाळणं होत असलं सांभाळा, नसलं तर त्याला मोकळं सोडून द्या, पण तुझ्या बापाला सांगल म्हणू नका. हे वैरीच बनवून जाऊ द्या, विनोद सोडा त्यातला. पण वस्तुस्थिती, आईवर थोडंसं झुकतं माप सगळ्यांनीच दिलं. याचा अर्थ बाप काय प्रेम करत नाही काय? अरे आई जेवढं करते तिच्यापेक्षा काकणभर जास्त बाप प्रेम करतो. फक्त त्याला दाखवता येत नाही, व्यक्त होता येत नाही, तो भाग वेगळा. आई रडू शकते, बापाला रडता येत नाही. आई रडली तर तिचं कौतुक होतं. बाप रडू लागला तर लोक नावं ठेवतात, हे अरे मर्दासारखा मर्द आहे ना, रडतो काय बायकासारखा. तो रडताना दिसत नाही, लोक त्याला रडू देत नाही. याचा अर्थ बाप रडतच नाही असा घेऊ नका. बाप 2 वेळेला रडतो. 20-22 वर्ष नाजूक फुलासारखी सांभाळलेली मुलगी सासरी पाठवताना बाप रडतो. आणि 30-35 वर्ष जीवाचं रान करून रक्त आठवून लहानाचा मोठा केलेला कर्तबगार पोरगा 5-50 लोकांसमक्ष बापाला म्हणतो, ग बसा बाबा तुम्हाला काही. त्या दिवशी बाप रडतो. भले तो जाहीर रडणार नाही, पण उशीखाली तोंड घालून एकटा बसून दसा रडल. बाप समजून घेतला पाहिजे महाराज. बघा तुम्ही, आई लेकराला कुठं उचलून घेते कडेवर, आई लेकराला उचलून कडवर घेते, पण बाप लेकराला उचलून बाप करी जोडी लेकराची होडी, बाप करी जोडी लेकराची होडी, बाप करी जोडी लेकराची होडी. यू बरे बाप करी जोडी लेकराची लेकराची होडी, बाप करी जोडी लेकराची होडी, बाप करी जोडी लेकराची होडी, बाप करी जोडी लेकराची होडी. आपुली पुरवांडी वाढवणी वाढवणी वाढवणी, आपुली पुरवांडी वाढवणी वाढवणी वाढवणी, एकाएकी केलं मिळासीच धनी, एकाएकी केलं मिळासीच धनी. आपुले पुरवांडे वाळवणी वाळवणी वाळवणी, आपुले पुरवांडे वाळवणी वाळवणी
दानी बाप करी धनी आपुल कुरवानी आपुल कुरवानी बाप करी जोडी लेकुराची ओढी. आई लेकराला कडवर घेते पण बाप लेकराला खांद्यावर घेतो. फरक बघा. आईला वाटतं मला जेवढं दिसतं तेवढं माझ्या लेकराला दिसलं पाहिजे, पण बापाला वाटतं जीवनभर मला जे पाहता आलं नाही ते सुद्धा माझ्या लेकराला पाहता आलं पाहिजे, म्हणून खांद्यावर. तुम्ही जगाचा अभ्यास करा महाराज. माझ्यापेक्षा तू मोठा झाला पाहिजे असं कोणालाच वाटत नाही. तुम्हाला कोणीच भेटणार नाही माझ्यापेक्षा तू मोठा हो म्हणणारा. माझ्यापेक्षा तू मोठा हो असं म्हणणारं जगाच्या पाठीवर एकच व्यक्तिमत्व असतं, त्याला बाप असं म्हणतात. ध्यानात ठेवा. फक्त बापाला वाटतं माझा पोरगा माझ्यापेक्षा मोठा झाला पाहिजे. पोरगा असेल नाही तर पोरगी असेल, पण बापाला वाटतं. बापाला असंच वाटतं. म्हणूनच सध्या महाराष्ट्रात 6 पक्ष कार्यरत आहेत. प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाला मोहच कारणीभूत ठरला. सगळ्यांनाच ही लागण लागली. प्रमुख 3 घरांना तर प्रामुख्यानं लागली. ठाकरे, मुंडेन, पवार. विठाला त्याला दोष कोणालाच देऊ नका. बापाचं अंतःकरण. अरे महाभारत घडलंय कोणामुळं? आपल्याला वाटतं द्रौपदीच्या शब्दामुळं. चूक आहे. महाभारत द्रौपदीमुळं घडलं नाही. महाभारत वरून आणि आतून आंधळ्या असलेल्या धृतराष्ट्रामुळं घडलंय. त्याचं पुत्रप्रेम एवढं आडवं आलं, महाभारत घडलं. तरी पुत्र स्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू. त्याला नियतीला दोष द्या तुम्ही, व्यक्तीला देऊ नका. शेवटी अंतकरण बापाचं आहे. बापाचं माप पोरांच्या बाजूला झुकल्याशिवाय राहणार नाही. हा इतिहास आहे. वर्तमानात आपण तेच पाहतोय आणि भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला हेच दिसणार आहे. विठाला अंतकरण ते बापाचं आहे ना. लेकरांवर त्याचा जीव असणं साहजिक आहे, कारण तो बाप आहे. बघा तुम्ही महाराज, सासरी जाणारी मुलगी पहा आणि तिला पाठवणारा बाप पहा. बाप आणि मुलगी हे नातं तर जगाच्या वेगळं आहे. काय त्या मुलीचं बापावर प्रेम राहतं महाराज. बापाच्या गळ्याला पडते, हंबरडा फोडते. आईच्या गळ्याला पडते, हंबरडा फोडते. आई चालले ग, बाप सांभाळ माझा. भावाला हात जोडते, भाऊ पाया पडते तुझ्या, बाप सांभाळ माझा. भाऊजाईला हात जोडते, वहिनी पाया पडते तुझ्या. सकाळी 8 वाजता जेवतो माझा बाप. 4 वाजता चहा लागतो माझ्या बाबांना. 4चा चहा चुकला तर रात्रभर डोकं दुखतं त्यांचं. वहिनी पाया पडते, सगळं चुकू दे पण माझ्या बाबाचा 4चा चहा चुकू देऊ नको. भावाला हात जोडते, दादा तुझ्या गोष्टी कानावर येत आहेत बरं, रात्री घरी यायला उशीर होतोय तुला. ढाब्यावर जेवायला लागलायस, अधूनमधून मित्रांच्या संगतीत घ्यायला लागलास, कळतंय. पाया पडते तुझ्या, असं करू नको. आपला बाप माळकरी आहे, भजनी मंडळाचा सदस्य आहे, गावात ताठ मानेनं फिरतो चांगला भजन्या म्हणून. आणि तू दारू प्यायला हे जर लक्षात आलं ना, लोक बापाला हिनवतील, कशाला भजन करतो, त्या गाबड्याला बघ, कार्ट्याला बघ, दारू पिऊन धिंगाणा घातला ढाब्यावर. दादा पाया पडते. आपल्या बापाचा स्वाभिमान आणि इज्जत सांभाळायची तुझ्या हातात आहे. शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगते, काकू जाते हो, बाप सांभाळा माझा. तात्या चालले हो, बापाकडे लक्ष द्या माझ्या. बाबा बाबा फक्त बाबा असतात. तुम्ही निरीक्षण करा. सासरी होऊन माहेरी येणारी लेक, गरिबाची असू द्या, श्रीमंताची असू द्या, अशिक्षित असू द्या, शिकलेली असू द्या, खेड्यातले असू द्या, शहरातले असू द्या, छोट्या कुटुंबातले असू द्या, मोठ्या कुटुंबातले असू द्या, तिच्या हातात पिशवी आणि त्या पिशवीमध्ये बापाच्या आवडीचा खाद्यपदार्थ असणार म्हणजे असणार. घरी नेऊन पिशवी टेकल्याबरोबर आईला सांगते, आई मैत्रिणीकडे चालले, पिशवी आहे, पिशवीत डब्बा आहे, डब्यात गुलाबजामुन आहे, ताज्या खव्याचे स्वतःच्या हातानं बनवलेत मी, बाबांना फार आवडतात. बाबा आल्याबरोबर त्यांना डब्बा काढून दे, 4 गुलाबजामुन त्यांना खायला दे आणि सांग ताईनं आणलेत म्हणावं, मी आलेच मैत्रिणीकडनं.
फक्त बाबा असतात. निरीक्षण करा महाराज. आणि बापही तितका जीव टाकतो पोरीवर. एका कवीनं तर देवाच्या पुढं गेला, देवाला हात जोडले, देवा मला पुण्यवान होण्याची इच्छा नाही, माझी सगळी पुण्य पापात रूपांतरित झाले तरी चालतील. त्याची प्रार्थना बघा देवाला, देवा माझे सगळे पुण्य पाप कर, देवा माझे सगळे पुण्य पाप कर, पण मला एका तरी पोरीचा बाप कर, ही त्याची इच्छा आहे. आणि का सांगतो तुम्हाला, आम्ही म्हणतो वंशाला दिवा, वंशाला दिवा. आता भागवत रामकथा केली मी लातूर जिल्ह्यामध्ये. एक जण माझ्याकडे आला, म्हणला महाराज काहीतरी प्रसाद द्या, नारळ द्या. मी म्हणलं का बाबा? म्हणला मुलगा नाही. मी म्हणलं मुलगा नाही का लेकरू नाही? नाही नाही म्हणला आहेत ना 4 पोरी आहेत. म्हणलं बस झाले ना, देवानं 4 वेळा बाप केलं ना तुला, 4 लेकरं दिले तुला, 4 वेळा बाबा होण्याची संधी मिळाली, अजून काय पाहिजे? नाही एक पोरगा. मी म्हणलं कशाला? नाही महाराज वंशाला दिवा. मी म्हणलं तू कोण आहेस? महाराणा प्रताप आहेस? छत्रपती शिवाजी महाराज आहेस? कोण तू कोण आहेस? अरे 1.5 एकर जमीन, त्याच्यामध्ये अर्ध्या एकरात गाजर गवत उगवलंय, ते काढणं होईना तुला, राहायला घर नाही तुला, आणि तुझ्या वंशाला दिवा पाहिजे म्हणतो. कोण आहे तू? हे डोक्यातलं काढा. वंशाला दिवा, वंशाला दिवा. आपण कोण आहे? अरे आपण मेल्यावर गोड जेवण तेरवी होईल का नाही गॅरंटी नाही आपली, आणि वंशाच्या दिव्याचा विचार करतो. ऐकून ठेवा महाराज, हे वंशाचे दिवे म्हणतो ना आपण, बऱ्याच घरातले वंशाचे दिवे 31 डिसेंबरला मध्यरात्री 12च्या नंतर बॅटरीनं शोधावं लागते कुठल्या गटारात लोळायले ते. असं या गटारात लोळणाऱ्या वंशाच्या दिव्यापेक्षा 2 घरी उजेड देणारी ही पंथी परवडली ना. मग सासरी प्रकाश देईल, माहेरी प्रकाश देईल, भेद नाही करायचा. जाऊ द्या, माझा तो मुद्दा नाही. मी ते प्रेम सांगतो. बाप किती कासावीस होतो भा. मुलीचं लग्न म्हटलं कावरा बावरा होतो. तुम्ही ज्या बापाच्या पोरीचं लग्न 15 दिवसावर आलंय त्या बापाला बघा, तो एकांतात एकटा तुम्हाला कधीच दिसणार नाही. तो बसू शकत नाही एकटा, जमीन त्याला फेकून देते, असं छातीवर दडपण येतं त्याच्या. मग तो निमित्त करतो, मित्रांमध्ये तरी बसतो, नातेवाईकामध्ये तरी बसतो, कारण त्याला हुरूर लागलेली असते. 15 दिवसांनी माझं लेकरू सासरी जाणार आहे. लग्नाच्या दिवशी तर कासावीस असतो, तो कंठ दाटून येतो, हृदय भरून येतं, पण त्याला माहीत आहे मला रडता येणार नाही, पाहुण्यांचं स्वागत मलाच करायचं आहे, पंक्तीमध्ये सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था मलाच पाहायची आहे, ब्राह्मण बँडवाले सगळं मला पाहायचं आहे. तो सगळं यथासांग पार पाडतो, दिवसभर अश्रू अडवतो, आणि संध्याकाळी मुलीला गाडीत बसवतो. तेव्हा त्याला वाटतं भिंतीवर डोकं आपटावं, हंबरडा फोडावं की काय, पण तसंही करत नाहीत. उलट रडणाऱ्यांना धीर देतो, रडू नका, जाऊ द्या लेकराला, जाऊ द्या लेकराला. आणि एकदा लेकराची गाडी निघून गेली मग मात्र त्याला अनावर होतं. पटकन मागं फिरतो, मंगल कार्यालयातल्या एखाद्या भिंतीला पाठ लावतो, गुडघ्यात डोकं घालतो, आणि दिवसभर अडवून धरलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून देतो. मुलीच्या आठवणीनं गुडघ्यात डोकं घालून एकटा बसून ढसाढसा रडतो. तो बाप असतो, ध्यानात ठेवा. विठाला याचा अर्थ आईची निंदा चालली असं नाही. आई महानच आहे, पण बाप तिच्यापेक्षा महान आहे. आईकडं अश्रूचे पाठ आहे, बापाकडं संयमाचे घाट आहे. आई घराचं मांगल्य आहे, बाप घराचं अस्तित्व आहे. आम्हाला स्वयंपाक बनवणारी आई लक्षात राहते, पण स्वयंपाकाचं सामान आणून देणारा बाप आम्ही विसरून जातो. आमच्या चुका पदरात घेणारी आई आमच्या ध्यानात राहते, पण आमच्या चुकीला कानाला धरून कानफाडात देणारा बाप मात्र आमच्या डोक्यात जातो. बापाचं एकच म्हणणं असतं, माझं लेकरू चुकलं नाही पाहिजे. आमचा निकाल पाहिल्यावर आम्हाला जवळ घेऊन केसातून हात फिरवणारी आई आठवते, पण इंटरनेटवर निकाल बघता क्षणी मिठाईच्या दुकानात जाऊन पेढ्याचा बॉक्स घेऊन येणारा बाप मात्र आम्ही सहज विसरून जातो. रस्त्यानं चाललो आम्ही, ठेच लागली, काटा मोडला, तोंडातून शब्द जातो आई, आणि भरधाव ट्रक अंगावर आल्यावर
बस याच्यात फरक लक्षात घ्या. काट्यासारखं छोटं संकट असेल तर आई मदत करेल, पण ट्रक सारखं मोठं संकट अंगावर आलं तर निवारण करायला पाठीमागे बापच उभा लागतो. आई महान आहे, बाप महान आहे. जिजाऊ मासाहेबांचं कोड कौतुक अवश्य करा आई म्हणून, पण ते करताना शहाजी राजांची घुसमट सुद्धा ध्यानात घ्या बाप म्हणून. देवकी आईचं कोड कौतुक जरूर करा आई म्हणून, पण ते करताना मध्यरात्रीच्या वेळेला भर पावसात पोटच्या गोळ्याला टोपलीत घालून मथुरा ते गोकुळ प्रवास करणारा आणि पुन्हा पोराला सुरक्षित ठिकाणी ठेवून तिथल्या पोरीला आणून देवकीजवळ ठेवून स्वतः बंदिवासात हजर राहणारा वसुदेव डोळ्यासमोर आणा म्हणजे बाप कळल. कौसल्या मातेचं गुणगान अवश्य करा आई म्हणून, पण ते करताना राम 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 असं 6 वेळा म्हणून मुलाच्या वियोगात प्राण त्याग करणारा दशरथ हा बाप होता, हे सुद्धा ध्यानात घ्या बाप म्हणून. विठाला म्हणून इथं जेवढे जमलेले आहेत ते गेलेत त्या बापासाठी तर बोलतोच आहे, पण ज्यांच्या ज्यांच्या घरात बाप जिवंत आहे त्यांना हात जोडून विनंती करतो. तुकोबारायांनी केली आहे ती विनंती. वाढवी महत्व वडिलांचे, वडिलांचे वाढवे महत्व वडिलांचे, वाढवे महत्व वडिलांचे, वाढवे महत्व. जांती रूपे नोए कोणाचा वाईट, शांती रूपे नोए कोणाचा वाईट, शांती रूपे नोए कोणाचा वाईट, शांती रूपे नोए कोणाचा वाईट. हो वाढवी महत्व, वाढवी महत्व, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व, वाढवी महत्व, वाढवी महत्व वडिलांचे. उत्तमाची गती तो एक पावेना, उत्तमाची गती तो एक पावेना. वाढवी महत्व, वाढवी महत्व, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे. उत्तमाची गती वाढवी महत्व वडिलांचे. आपल्या वागण्यानं आपल्या वडिलांचं महत्त्व वाढावं. फार नाही महाराज, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ज्यांच्या ज्यांच्या घरी मायबाप आहेत त्यांना एक विनंती, दररोज सकाळी फक्त 5 मिनिटं आणि संध्याकाळी 5 मिनिटं मायबापांसाठी काढा. त्यांना तुमच्या मखमली गालिच्याची गरज नाही, त्यांना तुमच्या पंचपक्वान्नाची गरज नाही, त्यांना फक्त तुमच्याकडून 4 प्रेमाच्या शब्दांची अपेक्षा आहे. सकाळी बसा आई बाबांजवळ, तब्येत कशी आहे, शुगर काय म्हणते, गोळ्या आहेत की संपल्यात, शहरात जातोय घेऊन येऊ का, चहा घेतला का, मला घ्यायचा आहे तुम्हाला ठेवायला सांगू का, संपला विषय. संध्याकाळी घरी आल्यावर पुन्हा जवळ बसा, आपला दिनक्रम त्यांना सांगा. गेलो होतो शहरात, तहसीलला काम होतं, पंचायत समितीत गेलो होतो, पुढाऱ्याची भेट घेतली, अमकं केलं तमकं केलं, आलो. मग आता तुम्ही जेवलात का, जेवायचे, नसला जेवलात तर मी जेवणार आहे, आपण सोबतच जेवू, संपलं. सकाळ आणि संध्याकाळ 5-5 मिनटं द्या. हे गोड वाक्य सांगू का महाराज, तुम्हाला घरातले हे 2 देव दुर्लक्षित ठेवून तुम्ही जगातल्या सगळ्या तीर्थयात्रांचं दर्शन करून आलात तरी ती तुमची तीर्थयात्रा झाली नाही, बोंबलत फिरणं झालं. आणि तुम्ही घरच्या देवांना सन्मान देऊन साधं पंढरपूर सुद्धा आयुष्यात नाही पाहिलं तरी तुम्ही सगळ्या तीर्थांचं दर्शन करून आलात. हे घरातले 2 देव ध्यानात ठेवा. इतिहास आहे आमच्या संप्रदायाचा. माय बापाची सेवा करणाऱ्या पुंडलिकासाठी जगाचा बाप सगळा व्यवहार बाजूला टेकून सहकुटुंब सहपरिवार भीमेच्या तीरावर येऊन विटेवर उभा राहिलाय. विठाला 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 छोट्या छोट्या गोष्टी आहेत बघा, जमल्या तर
पत्नीसाठी 5,000ची साडी आणा. आमची काही हरकत नाही, तिला पण आणलं पाहिजे, तिचाही हक्क आहे तो. ती अर्धांगिनी आहे, आपल्या संसाराचा अर्धा गाडा ती ओढते. बाहेरचं जग आपण सांभाळतो तर घरचा व्यवहार सगळा तीच सांभाळते, तिलाही जपलं पाहिजे. बिलकुल पत्नीसाठी 5,000ची साडी घेऊन या. फक्त पत्नीची 5,000ची साडी घेताना आईसाठी 1,000चं लुगडं घ्यायला विसरू नका. नाही तर एक करा ना, बायकोला वर्षात 4 वेळा साडी आणा, आईला 2दा तर लुगडं आणा, 6 महिन्याला एकदा. तुम्हाला सांगू, 5ची नाही 10ची साडी घेऊन या तुम्ही. बायकोनं जर त्यात चुका नाही काढल्या तर मला विचारा. 10,000ची साडी आणली तरी ती म्हणाल तुम्हाला कलर चॉईस नाही, बरं मला असा कलर आवडत नाही, तुम्हाला कळत नाही, हा पदर मला नको होता, ही नक्की मला आवडत नाही. एक काम करायचं का, सकाळी जाऊन आणायची का बदलून. 1,000चं लुगडं द्या म्हातारीला, तक्रार नाही करणार, ते लुगडं अंगावर घालल आणि गल्लीत चक्कर मारून येईल. गल्लीतल्या सगळ्या म्हाताऱ्यांना सांगेल, शांताबाई सखूबाई पोरांना आणले. बस. पोरांना तुम्ही 10,000चे कपडे घ्या. घ्या, आपलीच लेकरं आहेत, शाळा कॉलेजमध्ये रुबाबदार दिसली पाहिजे, ठीक आहे. आणि महागाई वाढली आहे, 2 पोरांचे 2 ड्रेस आणायचे तर सहज 10,000 जातात. 4थी 5वीच्या पोरांचं सांगतो मी, मोठ्यांचं तर जाऊ द्या. आणा 10,000चे ड्रेस पोरांना घ्या. फक्त पोरांचे 10,000चे कपडे घेताना बापाचा 500चा धोतर जोडा विसरू नका. 250चं पान असू द्या, पॉलिस्टरचं पान असू द्या, ते पॉलिस्टर धोतर अंगावर घालून म्हातारा पारावर जातो आणि भजनी मंडळीला सांगतो, रामबुवा शांबुवा पोरानं आणले, पोरानं इथून तिथून नाही, थेट पुण्यावरून आणले. बस आनंद घेऊ द्या त्यांना. आंब्याचा सीझन सुरू झालाय, 2 डझन आंबे घेऊन या. फक्त त्यातले 4 बाजूला काढा, 2 आईला द्या, 2 वडिलांना द्या, बाकीचे 20 बायका पोरांच्या स्वाधीन करा. 1 किलो मिठाई, अर्धा किलो मिठाई घेताय ना, 100 ग्राम बाजूला काढा. 50 आईला द्या, 50 बापाला द्या, उरलेली बायका पोरांना द्या. ती 50 ग्राम सुद्धा खात नाहीत, एखादा पेढा खातील, उरलेलं आपल्याच पोराच्या हाती देतील. घे बाबा, तुझ्या बापानं आणलं होतं, मला कुठं जमतंय, शुगर वाढली आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, प्रेमाचे 2 शब्द, आणि ते कुटुंबातले पहिले सदस्य आहेत याचा विसर आपल्याला पडला नाही पाहिजे. 2 गोष्टी पुन्हा सांगतो. ज्या पोरांच्या पाठीवर बापाचा आशीर्वादाचा हात आहे आणि ज्या पोरांच्या डोक्यावर आईचा मायेचा पदर आहे, ती पोरं वारकरी संप्रदायाच्या नजरेत जगातली श्रीमंत लेकरं आहेत. एवढं फार फार नाही महाराज. बाप जिवंत आहे तोपर्यंत एकच वाक्य आपल्या तोंडी पाहिजे, मी माझ्या बापाच्या घरात राहतोय. माझ्या घरात बाप ठेवलाय म्हणायचं नाही, मी माझ्या बापाच्या घरात राहतो. आणि आई जिवंत आहे तोवर एकच वाक्य ठेवायचं, आमची आई आम्हा सगळ्या भावंडांना सांभाळते. मी आईला सांभाळतो म्हणायचं नाही आणि बाप माझ्या घरात राहतो म्हणायचं नाही. मी बापाच्या घरात राहतो आणि आई मला सांभाळते. बापाला घरात ठेवण्या इतकं आणि आईला सांभाळण्या इतकं मोठं देवानं कोणालाच करू नये. आईनं लेकराला सांभाळावं ह्या भावना प्रत्येकाच्या असणं म्हणजे आई वडिलाचा देवत्वाचा दर्जा टिकणं. विठाला हा एवढा अट्टहास काय महाराज, एवढा मंडप टाकला ह्या 3 भावंडांनी, एवढे भजने बोलवलेत. एक दिवसाचा कार्यक्रम आहे, सप्ताह नाही. एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी एवढा अट्टहास एवढ्यासाठी आहे, त्या लेकरांच्या नजरेत तो बाप त्यांच्यासाठी भगवंतापेक्षाही उच्च दर्जाचा आहे. म्हणून त्या बापाचा सोहळा असा व्हावा ही त्यांची तळमळ आहे. काही लोकांना वाटतं मोठा कार्यक्रम केला, गाव जेवण दिलं की त्या पोरांच्या डोक्यात काहीतरी आहे बाबा. बोलतातही लोक, अहो लय लोक बोलवले होते आणि 10-5 गावचे बोलवले होते हो, काही जिल्हा परिषदेचं डोक्यात आहे काय नको. ऐका,
असा कार्यक्रम करणं म्हणजे शक्ती प्रदर्शन नसतं. हा कार्यक्रम शक्ती प्रदर्शनाचा नाही, त्या फोटोतल्या शक्तीचं या 4 भावंडांनी दर्शन घेण्यासाठी केलेला हा अट्टहास असतो. हा सोहळा शक्ती प्रदर्शनाचा नसून पितृशक्तीच्या दर्शनाचा सोहळा असतो. विठाला 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 विठाला. त्यांची भावना आहे, आमच्या वडिलांचा सोहळा आम्हाला असा करायचा आहे. बस आहेत तोवर त्यांचा सन्मान जपावा आणि मृत्यू पश्चात त्यांच्या स्मरणात असं काहीतरी अन्नदान करावं, ज्ञानदान करावं, एखाद्या अनाथ आश्रमामध्ये काही घडलं तर करावं, वृद्धाश्रमाला काही सहकार्य करावं. ह्या भावना आई वडिलाप्रती असतात आणि या भावनेनं जगायचं. आता एक शेवटचं सांगून पुढे जातो. हल्ली एक नवीन फॅड निघालं महाराज. भावाभावांमध्ये जमिनीच्या वाटण्या, घराच्या वाटण्या आणि सरते शेवटी मायबापाच्या सुद्धा वाटण्या. बऱ्याच ठिकाणी पाहतो आम्ही म्हातारं थोरल्याकडं आणि म्हातारी धाकट्या. आज बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुमच्या सगळ्यांना हात जोडून प्रार्थना करतो. 2 भाऊ असा 3 भाऊ असा, फक्त आई वडिलांना 2 जागेवर करण्याचं पाप तुम्ही कोणीही करू नका, हात जोडून विनंती. हा तुम्हाला होत नसेल ना वाटण्या कामाच्या करा. 4 भाऊ आहेत ना, 3 महिने वाटून घ्या. 3 महिने 3 महिने 3 महिने 3 महिने, पण 2 एकाकडे ठेवा. दोघांना 2 ठिकाणी करू नका. 3 भाऊ असाल तर 4 महिने करा. 2 भाऊ असाल तर 6 महिने करा. पण आई वडील एका घरात ठेवा. आई वडिलांना 2 जागी करायचं पाप करू नका. हे कीर्तन ऐकून आत्ताच्या 2 मिनिटातलं माझं सामाजिक जाणीवेचं बोलणं 1-2 भावांच्या मनात बिंबलं आणि त्या भावांनी 2 ठिकाणी असलेले मायबाप एका जागेवर केले, तर आज ह्या 3 भावांनी या कार्यक्रमासाठी केलेला खर्च कारणी लागला असं म्हणायला अडचण राहणार नाही. परळी वैजनाथ ते तावशी 275 किलोमीटर प्रवास मी करून आलो. परत मला बिदरला जायचं आहे, म्हणजे तो 300 किलोमीटर प्रवास आहे. माझा एवढा प्रवास कुठेतरी कारणी लागावं वाटत असेल तर एवढं माझं तुमचं लेकरू म्हणून ऐका. माय बाप 2 जागेवर करायचं पाप करू नका. काय त्यात यांचं त्यातले त्यात भागून जातं, पण अडचण तुमची होते. आईचं काय, ती सोनाला मदत करेल, तिचे लेकरं सांभाळील, तिला गप्पा मारल, पण बापाचं अवघड आहे महाराज. तो स्वाभिमानानं जगलेला आहे जीवनभर. त्याला कुठलं घरातलं काम माहीत नाही, गावात रुबाबात वागलेला. पोरगा सकाळी निघून जातो, त्याला बापाला बोलायला वेळ नाही. नातवंड शाळा आणि शाळेतून आले की खेळणं, त्यांना आजोबात इंटरेस्ट नाही. आणि सूनबाईला सासऱ्याला बोलायला आवडत नाही. भरल्या घरात असून सुद्धा बाप एकटा बसतो, एकटा. मुख्याच्या भूमिकेत आणि बहिऱ्याच्या भूमिकेत त्याला बसावं लागतं. आणि त्याच बापाबरोबर जर म्हातारी असली तर ही वेळ त्याच्यावर येत नाही. भांडतील, किरकिर करतील, पण दोघं काहीतरी बोलतील. म्हणून बापाच्या व्यथा समजून घ्या आणि त्याला आईपासून वेगळं राहण्याचा आग्रह आणि हट्ट धरू नका. एवढं जरी आज तुम्ही पदरात पाडून घेतलं तरी आमचं कीर्तन सत्कारणी लागलं. विठाला 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 विठाला. याला मातृपितृनिष्ठा म्हणायचं. आता एक देवनिष्ठा आहे. आमच्या संतांच्या, सगळ्याच संतांच्या देवावरच्या निष्ठा पहा. देह जाओ अथवा राहो, 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 देह जाओ अथवा राहो. देह जाओ
जावो अथवा राहो पांडुरंगी निष्ठा म्हणायचे याला. महाराज, कोरोना काळात कित्येक लोकांना डॉक्टरांनी माळी काढण्याचा सल्ला दिला, पण आमचे निष्ठावंत वारकरी म्हटले मरण आलं तरी चालेल पण गळ्यातली माळ काढणार. निर्धार आहे वर्म चुकू नये, हो निर्धार आहे वर्म चुकू नये, निर्धार आहे वर्म चुकू नये. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार देव मानलाच पाहिजे, देवावर निष्ठा ठेवलीच पाहिजे. मला एक आश्चर्य वाटतं लोकांचं महाराज, ज्या देवानं तोंड दिलं त्याच तोंडानं देव नाही म्हणताना ह्याला लाज कशी वाटत नसेल. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया, ज्या देवानं तोंड दिलं त्याच तोंडानं देव नाही म्हणतो. आणखी एक नवल सांगतो. ट्रक ड्रायव्हर बघा तुम्ही, म्हणजे कुठल्याही वाहनाचा ड्रायव्हर गाडीत बसल्यावर स्टेअरिंगला 3दा हात जोडतो. मला आश्चर्य वाटतं, जिला आपण चालवणार आहे तिला हात जोडतोय आणि जो आपल्याला चालवतोय त्याला मात्र विसरून जातोय. हो ताले शरीरा कोणाची आसते, शरीर कोणाची आसते, ताले शरीर कोणाची आसते, कोण बोलावी ते हरी विना विते, कोण बोलावी ते हरी देखवी ऐकावी एक नारायणा, देखवी ऐकावी एक नारायणा. चाले हे शरीर कोणाची आ? देव न मानणाराला माझा एक प्रश्न आहे. त्याला विचारलं देव का मानत नाही, तो म्हणतो दिसत नाही. दिसत नाही म्हणून जर मानायचं नाही म्हटलं तर 5 गोष्टी आहेत जगात दिसत नसल्या तरी मानाव्या लागतात. श्लोकातून सांगतो. फुलामध्ये सुगंध आहे की नाही, दिसतो का? लाकडातला अग्नी दिसतो का? नाही का? तिळात शेंगदाण्यामध्ये तेल आहे, दिसतं का? नाही. ऊसामध्ये गुळ आहे, साखर आहे, दिसते का? नाही. दुधामध्ये तूप आहे, दिसतं का? बघा आता तुम्हाला त्याचा श्लोक सांगतो. पुष्पे गंधम तिले तैलम काष्ठे वन्नी पयो घृतम इक्षु गोडम तथादी पश्चात्मानम विवेकतः. विचार करून पहा. नाकाजवळ घेऊन जा, फुलातला सुगंध कळेल. घाण्यावर घेऊन जा, तिळातलं शेंगदाण्यातलं तेल मिळेल. कारखान्यात घेऊन जा, ऊसातली साखर मिळेल. शिवाय 32 रुपये भावही मिळेल. 3000चा पहिला हप्ता 200 नंतर टाकल्या जातील. आमच्याकडं 24च आहे हो. आमचा इंटरनॅशनल मराठवाडा आहे. पहिला हप्ता 24नी, पुढचे मिळाले तर नशीब समजायचं. विठाला 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 विठाला. आता इलाज नाही महाराज. माझेही 4 शेअर्स आहेत. ऊस तर कधी करत नाही आणि त्या शेअरचा काही उपयोगही नाही. वडिलांनी 2500ला घेतला, पुन्हा 10ला झाला. मी वडील वारले, माझ्या नावचा करून घेतला. 7.5 भरले. पुन्हा 25ला झाला, पुन्हा 15 भरले. आणि मी 15 भरून माझ्या हातात त्याची कॉपी आली आणि कारखाना बंद झाला. नशीबच तेवढं चांगलं आहे आपलं.
24 मिळायचं घेऊन जा, तुम्हाला साखर मिळेल. प्रमाण राहू द्या आता. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. दुधाचं दही बनवून घुसळण करा, मंथन करा, लोण्याचं तूप मिळेल. लाकूड अग्नीजवळ घेऊन जा, अग्नी प्रज्वलित होईल. दिसत नसल्या तरी असणाऱ्या गोष्टी, बाकी जाऊ द्या. आज आधुनिक गोष्ट कळेल अशी सांगतो. मला सांगा, वातावरणामध्ये ऑक्सिजन आहे की नाही? आहे तर दाखवा मला. मध्ये 3 वर्ष लोक बेजार झाले. कशानं? ऑक्सिजन लेवल कमी. अरे दिसत तर नाही, लेवल तर कमी झाली. सिलेंडर खांद्यावर घेऊन पळत होते लोक. बेड मिळत नाही तर वशिला लावून बेड मिळवत होते. एका बेडची किंमत लाखाच्या घरात गेली होती, तरीही लोक ते लाख देऊन घेत होते. ते एक रेमडेसिवीर नावाचं 3300 रुपयाचं इंजेक्शन 1 लाखाला घेत होते लोक. कशासाठी? ऑक्सिजन वाढवण्यासाठी. मग ऑक्सिजन दिसत नाही, वाढवण्यासाठी लाखोचे खर्च केला. ऑक्सिजन कमी झाला, तपासण्यासाठी हजारोचा खर्च केला. मग या गोष्टी दिसत नाही आहे. तसं जगातला देव दिसत नसला तरी आहे. आता कसा आहे सांगतो. हे चित्र बाबांचं काढलं इथं. हा चित्र काढणारा चित्रकार तावशीमध्ये आहे का? आता कीर्तनात आहे का? मग चित्रकार इथं हजर नाही म्हणजे जगातच नाही का? ज्या अर्थी चित्र आहे त्या अर्थी ह्याचा चित्रकार कुठेतरी असला पाहिजे. ज्या अर्थी मंदिरात मूर्ती आहे त्या अर्थी मूर्तीचा मूर्तिकार कुठेतरी असला पाहिजे. ज्या अर्थी घरामध्ये गाडगे मडके आहेत त्या अर्थी चांभार कुठेतरी म्हणजे आहेत. मला वाटलं विसरलाय का काय तुम्ही. आमचे बापू महाराज अकोलेकर, मला वाटलं लवकर येत आहे काय की. ज्या अर्थी मूर्ती आहे त्या अर्थी मूर्तिकार आहे. ज्या अर्थी चित्र आहे त्या अर्थी चित्रकार आहे. ज्या अर्थी गाडगे मडके आहेत त्या अर्थी कुंभार आहे. मग 140 कोटी गाडगे जर एकट्या हिंदुस्थानात असतील, हे चालते बोलते गाडगे मडके, याचा कुंभार कोणीतरी असेल ना. 11:15 झाले. आता आटपून घेऊ. प्रमाण रास्त आहे एकदम. सर्वा घटी राम देहादेही एक. असं उभं होतंय बघा. असे पाठांतरवाल्याला तुम्ही लांब उभं करतात, जवळ ठेवलं पाहिजे खरं. धन्यवाद. आता पुढच्या कीर्तनाला ह्यांच्या जवळ उभं राहायचं. बिलकुल असं आलं की माईक ओढून घेऊन म्हणायचंच. हा ते निगुलवरचं तरी चालेल पण ओढायचं. चला. ज्या अर्थी सगळं जग आहे, जगाचे व्यवहार चालू आहेत, त्या अर्थी कोणीतरी त्याचा करता असला पाहिजे. विठाला 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 दादांचा फोन झाला होता आमचा. बरे वनवे दादा रस्ता म्हणजे हायवेला आहेत. आम्हाला कधी रात्री अपरात्री बेल वाजवायला हक्काचं घर आहे. केव्हाही वाटलं थकल्यासा, ड्रायव्हर थकलाय, आपण थकलोय, एक फोन लावला, नाहीच फोन उचलीला तर रिंग जाऊन बेलच वाजवायची. असं काय दादा घरी नसले तरी व्यवस्था होते, आम्हाला विश्वास आहे. तेव्हा देवाची निष्ठा आहे. आणि तुम्हाला सांगू का, देवावर निष्ठा ठेवा, वाया जात नाही. जनाबाई नावाच्या एक स्त्री संत झाल्या. महाराष्ट्राच्या कुठल्या शाळेत त्या माऊलीचं नाव तुम्हाला सापडणार नाही. शाळा न शिकलेली एक माऊली, पण तिचे अभंग पुणे विद्यापीठामध्ये पदवीधर होण्याकरता स्पेशल मराठीचा 2nd इयरचा 100 मार्काचा एक पेपर जनाबाईच्या अभंगावर निघतो. याला म्हणायचं निष्ठेचं फळ. माझ्या स्वतःच्या विद्यावाचस्पती अर्थात PhDच्या प्रबंधामध्ये एकट्या जनाबाईचे 67 अभंग मी वापरलेत. आमच्यासारख्या वेल एज्युकेटेड लोकांना विद्यावाचस्पती पदवी मिळवण्याकरता जनाबाईसारख्या शाळा न शिकलेल्या स्त्रीच्या अभंगांचा आधार घ्यावा लागतो. हे फक्त आणि फक्त पारमार्थिक निष्ठेचं त्यांना मिळालेलं फळ आहे. 725 वर्षानंतर सुद्धा त्या शब्दाचा गोडवा कमी झाला नाही. शब्द साधे व्यवहारातले, पण त्यातून भाव केवढा काढला बघा. 725 वर्षापूर्वी जनाबाईनं देवाला चोर म्हणून डिक्लेअर केलं.
आता चोर धरला, कुठं टाकला पाहिजे? राजवाड्यात? अहो एक तर येरवड्यात नाही तर तिहारमध्ये टाकायचा, दुसरा कुठं टाकायचा? जेलमध्ये टाकायचा. आणि जेलमध्ये नेलेल्या चोराला रोज 3 टाइम चांगलं जेवायला देऊन संध्याकाळी आरती ओवाळायची, बरोबर? नाही, त्याला फटके द्यावे लागतात, फटके. जनाबाईंनी चोराला जेलमध्ये टाकलंय, चोराला फटके दिलेत. तुमचा चोर तरी हातकडी घालून नेलाय हो, आमच्या जनाबाईनं गळ्याला दोर बांधून नेलाय. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला चोर, हो धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. जेल हृदय बंदी खाना. सोहम शब्दाचा मारा, फटके फटके. विठ्ठल का कोळती आला. देव म्हणले जणी काय जामीन बिमीन होणार आहे का नाही माझा? जनाबाई म्हणल्या चक्क उज्ज्वल निकम साहेब जरी लावले तुम्ही जामिनासाठी तरी जामीन मिळू देणार नाही. जनी म्हणे बा विठ्ठला, जीवेन सोडी मी रे तुला. हो धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा. निष्ठा आहे, निष्ठा. आणि त्या निष्ठेत जगणारे आमचे तुकोबार आहे. मी मातृपितृनिष्ठेवर मुद्दाम वेळ दिला, एका वडिलाचा विधी आपण करतो म्हणून. तुकोबार आहे आज देवावरची निष्ठा सांगतात. काहीही झालं तरी आम्ही गोविंदाच्या शेजारी बसलो, तिथून बाजूला होणार नाही. आमची प्रतिज्ञा, आमचा माता न फिरे माघारी, हाचने 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 माता न फिरे माघारी, ने माता न फिरे माघारी, हाचने माता न फिरे माघारी. बैसलो शेजारी गोविंदाच्या, बैसलो शेजारी गोविंदाच्या, घरारी गजारे, घरारी गजारे, घरारी गजारे, पट्टरानी बैसले शेजारी गोविंदा, बैसले शेजारी गोविंदाच्या, घरारी गजाले, पट्टरानी बळे घराल, पट्टरान मळे पदराचने आदिने माता ना बिरे माता बैसले शेजारी गोविंदाच्या, 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 गोविंदाच्या. विठोबार कुमार. चला हार घालायचा. चौघं भावंड कैलासवासी बाबासो शंकर दराडे यांचं पुण्यस्मरण साजरं करतायत.
पाठीमागे आई आहेत, श्रीमती राहीबाई बाबा सुधाराडे. तेव्हा या चारही भावंडांनी बाबांना जसं सांभाळलं, जीव लावला, तसं आईलाही जपावं, जीव लावावा. काय असतं, आयुष्य आहे तोवरच ते आहेत. एकदा गेले की मग फोटोतच पाहायचे आहेत. तेव्हा जमलेल्या सर्व समाजाला एवढाच सामाजिक संदेश, पंढरपूरचा देव उशिरा कळला तरी चालेल, घरातले देव आपल्याला कळले म्हणजे सगळं जग कळलं. बाबांना पुन्हा पुन्हा आदरांजली, विनम्र अभिवादन. या चौघाही भावंडांना धन्यवाद. सेवेला विराम देण्यापूर्वी 1 मिनिट घेणार आहे तुमच्यासाठी, तुमच्या आरोग्यासाठी. ज्यांना पोटाचा त्रास आहे, पित्त अति वाढतं नेहमी आणि अजीर्ण होतं, अपचन होतं, गॅस होतं, ॲसिडिटी, करपट ढेकरं येतात, पोट गच्च होतं आहे, पोट सकाळी मोकळं होत नाही. आणि 70% आजार इथं आहेत बघा. ज्याचं पोट साफ झालं त्याला 70% आजार होत नाही. आणि पोट नाही साफ झालं की मग पोट गच्च झालं, भूक लागत नाही, बद्धकोष्ठ होतं, छातीत जळजळ होते, मळमळ होते, गाडीत बसलं की गाडी लागली, उलट्या, डोकं हातोडे हाणल्यासारखं दुखतं. हे सगळा प्रॉब्लेम पोटामुळे. पोट साफ होणं गरजेचं आहे. एक 15-16 फळांचा अर्क काढून बनवलेलं एक आयुर्वेदिक औषध सहज आमच्या ड्रायव्हरला त्रास होत होता. आळंदीत एका महाराजांनी आम्हाला दिलं, ते त्याला दिलं, त्याला इतका गुण आला, त्यानं ते त्याच्या घरच्या सगळ्यांना दिलं, सगळ्यांना गुण आला. मध्ये माझ्या आईची तब्येत बिघडली, मी आईला दिलं, आईला बरं वाटलं. 1-2 वेळा जास्ती प्रवास झाल्यामुळं मलाही थोडं वाटू लागलं, मी घेऊन पाहिलं, मलासुद्धा खूप छान वाटलं. पोटाचा कसलाच प्रॉब्लेम शिल्लक ठेवत नाही. पचनसंस्थेच्या बाबतीत अत्यंत गुणकारी आयुर्वेदिक औषध आहे, कसलाच साईड इफेक्ट नाही. दररोज सकाळी फक्त 1 चमचा घ्यायचं, त्याच्यावर अर्धा तास चहा दूध कॉफी घ्यायचं नाही. अतिशय गुणकारी औषध आहे, आयुर्वेदिकही साईड इफेक्ट नाही. औषधाची किंमत 127 MRP आहे. तुम्ही 130 देऊन घ्यायला काही अडचण नाही. त्याच्याकडे 3 रुपये सुट्टे नसणारच आहे. 130ला घ्या. आणि तुम्हाला वाटत असेल 2 रुपये जास्त, 3 रुपये जास्त चाललेत, तर तुम्ही 2 कमी द्या, 250च्या 2च घ्या, 125लाच पडेल तुम्हाला. ठोक बोलायचं म्हणून गाडी इथं बोलवतो मी, आपल्या जिथं हे लाकूड लावून लाईल एंट्रीच्या तिथं ड्रायव्हरला बोलवतो. तिथं तो थांबेल. मी 15-20 मिनटं, अर्धा तास आहे. सगळ्यांना ज्याला हवं आहे त्याला औषध मिळेल. सेवेला याच ठिकाणी विराम. ज्ञानेश्वर माऊली होईल, छोटीशी चाल होईल आणि मग अभंग होऊन पुष्पवृष्टी होईल. ज्ञानेश्वर